नमस्कार मंडळी, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळी म्हणजे रांगोळ्यांचा सण. दिवाळी म्हणजे फटाक्यांचा सण. दिवाळी म्हणजे चविष्ट फराळाचा सण. आणि हो, दिवाळी अंकांच्या रूपानं साहित्यिक फराळाचाही. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट दीपवाणी. प्रादेशिक वृत्त विभागाचा श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी. स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट या सर्व फोरमवर उपलब्ध. अवश्य ऐका दीपवाणी. आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रकाशाचा सण दीपावली आज सर्वत्र पारंपरिक उत्साहानं साजरी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात लेपचा इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत साधला त्यांच्याशी संवाद. नवी दिल्लीत उद्यापासून भारताच्या यजमानपदाखाली आशिया प्रशांत क्षेत्रातल्या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाची परिषद. शेअर बाजारात मुहूर्तांच्या सौद्यांमध्ये तेजी. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बंगळुरू इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताचं नेदरलँड्सपुढं विजयासाठी 411 धावांचं आव्हान. प्रकाशाचा सण दीपावली आज सर्वत्र पारंपरिक उत्साहानं साजरा होत आहे. महाराष्ट्रात नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयापूर्वी अभ्यंग स्नान करून दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी रांगोळ्या, तऱ्हेतऱ्हेचे आकाशकंदील, पणत्या अशी सजावट शोभून दिसत आहे. फराळाचे पदार्थ, नवे कपडे आणि काही प्रमाणात फटाके हे आजच्या सणाचं वैशिष्ट्य. संगीत नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचीही आज रेलचेल आहे. सर्वजण आपापल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की प्रकाशाचा हा सण साजरा करताना सुरक्षिततेविषयी सावधानता पाळावी. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे की जीवनावर प्रेम करणं शिकवणारा आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्याची पूर्तता करणं हे शिकवणारा हा सण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा विशेष सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्य आणणारा असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे दिवाळी सैनिकांसोबत साजरी केली. यावर्षी हिमाचल प्रदेशात लेपचा इथं त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्रियजनांपासून दूर जाऊन कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचा साऱ्या देशाला अभिमान असल्याचं ते म्हणाले. भारतीय लष्कर दिवसेंदिवस अधिक आधुनिक होत असून कोणत्याही परिस्थितीला आता त्यांना इतर देशांकडे पाहण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच त्याच्या वापरात मानवी दृष्टिकोनही असावा अशा सूचना त्यांनी केल्या. तंत्रज्ञानानं मानवी संवेदना ओलांडता कामा नयेत यावर त्यांनी भर दिला. जगाचा विचार करता आपल्याकडेही आता सीमा सुरक्षेसाठीच्या दर्जेदार पायाभूत सुविधा ही आपली खरी ताकद असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. देशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी देशाच्या सीमा सुरक्षित असायला हव्यात, असं ते म्हणाले. भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलं देशनिर्माणाच्या कार्यात आपला निरंतर सहभाग नोंदवत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिवाळीला देशातल्या घराघरात प्रज्वलित होणारा दिवा या सैनिकांना अभिवादन असल्याचं ते म्हणाले. मेरे परिवारजनों, इस धरती ने इतिहास के पन्नों में पराक्रम की स्याही से अपनी ख्याति खुद लिखी है. आपने यहाँ की वीरता की परिपाटी को अटल, अमर, अक्षुण्ण बनाया है. आपने साबित किया है आसन्न मृत्यु के सीने पर जो सिंहनाद करते हैं, मर जाता है काल स्वयं, पर वे वीर नहीं मरते हैं. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या आशिया प्रशांत क्षेत्रातल्या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाच्या 33व्या परिषदेचं यजमानपद भारत भूषवत आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला या परिषदेचं उद्घाटन आणि समारोप करतील. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉक्टर संजीव बाल्यान तसंच डॉक्टर एल मुरुगन हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद 16 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग या परिषदेचं आयोजन करणार असून भारतासह 36 सदस्य देशांची शिष्टमंडळं यावेळी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे यंदाच्या दिवाळीत श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे. आजपासून त्याचा पॉडकास्ट विविध डिजिटल मंचांवर उपलब्ध होणार आहे. स्पॉटिफाय, अॅमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट, यूट्यूब या सर्व मंचावर रोज दुपारी 3 वाजल्यापासून हा अंक ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातल्या शेअर बाजारांमध्ये आज मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये दोन्ही निर्देशांक तेजीत राहिले. संध्याकाळी 6:15 वाजता मुहूर्ताचे सौदे सुरू झाले. संध्याकाळी 7:15 वाजेपर्यंत हे सौदे चालू राहिले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक साधारणपणे 355 अंकांनी वधारला आणि 65,259 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 100 अंकांची वाढ नोंदवत 19,524 अंकांवर बंद झाला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बेंगळुरू इथं सुरू असलेल्या सामन्यात भारतानं नेदरलँडपुढे विजयासाठी 411 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 410 धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या नाबाद 128 आणि के.एल. राहुलच्या 102 धावांमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 208 धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित शर्मानं 61 तर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 51 धावांचं योगदान दिलं. दरम्यान उपांत्य फेरीतले संघ निश्चित झाले असून बुधवारी मुंबईतल्या वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड तर गुरुवारी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशा लढती होणार आहेत. यू कियांग नोंगबा या मेघालयातल्या जयंतिया स्वातंत्र्य सेनानीचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातल्या मन की बात कार्यक्रमात केला होता. यू कियांग नोंगबा यांनी सिंटू केसियार भागातल्या लोकांना एकत्र आणून ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. गनिमी काव्यानं हल्ले करत त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून टाकलं. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी मोठी लष्करी मोहीम सुरू केली. 27 डिसेंबर 1862ला ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि 3 दिवसानंतर फाशी दिली. छत्तीसगडमध्ये दीपावलीच्या उत्साहात विधानसभेच्या उर्वरित 70 जागांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा आणि काँग्रेससहित विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते विविध ठिकाणी निवडणूक प्रचारात मग्न आहेत. विधानसभेच्या 90 जागांपैकी दुसऱ्या टप्प्यातल्या 70 जागांवर मतदान या महिन्याच्या 17 तारखेला होणार आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान 7 नोव्हेंबरला शांततेत पार पडलं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंगेली जिल्ह्यात जमकुही आणि महासमुंदमध्ये बेमच्या भाता मैदानावर जनसभेला संबोधित करतील. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी 14 नोव्हेंबरला रायपूर इथं तर 15 नोव्हेंबरला राहुल गांधी बेमेतारा इथं भेट देतील. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात आज सकाळी बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला. त्यात अडकलेल्या 36 ते 40 मजुरांचं मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्यातला मलबा काढण्याचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती उत्तर काशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी दिली. अडकलेल्या मजुरांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारत तिबेट सीमा पोलीस दल तिथं कार्यरत आहे. आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1947 मध्ये तत्कालीन ऑल इंडिया रेडिओ नवी दिल्लीच्या आकाशवाणी स्टुडिओला या दिवशी भेट दिली होती. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. फाळणीनंतर हरियाणात कुरुक्षेत्र इथल्या मदत शिबिरातल्या विस्थापितांना उद्देशून महात्मा गांधींनी आकाशवाणी दिल्लीच्या स्टुडिओतून भाषण केलं होतं. राष्ट्रीय प्रसारण सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनाच्या प्रांगणात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रकाशाचा सण दीपावली सर्वत्र पारंपरिक उत्साहानं साजरी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात लेपचा इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत साधला त्यांच्याशी संवाद. नवी दिल्लीत उद्यापासून भारताच्या यजमानपदाखाली आशिया प्रशांत क्षेत्रातल्या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाची परिषद. शेअर बाजारात मुहूर्तांच्या सौद्यांमध्ये तेजी
आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बंगळुरू इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताचं नेदरलँड्सपुढं विजयासाठी 411 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.